नमस्कार. आपण चाललो आहोत लखनौच्या दिशेने. सकाळी 3:30ला आपण हा प्रवास सुरुवात केली आणि आत्ता वाजले आहेत 5:15. पहिला ब्रेक घेतला आहे. वैष्णवी तर झोपली आहे, पण वैष्णवीच्या वतीने मी व्हिडिओ करते आहे. आता आपण समृद्धी महामार्गावरून ट्रॅव्हल करतो आहे. सो आता चहासाठी ब्रेक घेतला आहे. बाय. समृद्धी महामार्ग. आता आपण नाशिकला पोचलो आहे. 4 तासात आपण 4 तासात आपण नाशिकला पोचलो आहे. हा नागपूरपर्यंत जातो आहे. रस्ता एकदम मस्तच म्हणावं लागेल. हा फक्त थोडं खाण्यापिण्याची आबाळ होते, त्यामुळे ते कॅरी करावं लागतं सोबत. पण प्रवासासाठी एकदम उत्तम आहे रस्ता.
सकाळचा सूर्य किती छान दिसतोय. पवनचक्क्या खरं तर खूप लांब आहेत, पण त्या एकदम जवळ आहेत असं वाटतंय. सकाळचे 9:40 झालेत आणि इथून जालना आता 34 किलोमीटर दूर आहे. हा संपूर्ण सकाळी साधारण सूर्योदयाच्या वेळेला म्हणजे 7च्या वेळेला काहीतरी मी शूटिंग केलं होतं. त्याच्यानंतर हे आता करते. सो बघा रस्ता अजूनही तितकाच चांगला आहे. आपण आलो आहोत कारंजा येथे. अजूनही नागपूर किती 200 किलोमीटर लांब आहे. इथं पूर्ण रस्ता असाच आहे. स्टॉल मिळाले तर मिळतात पेट्रोल पंपच्या इथे. या रस्त्याने प्रवास करताना आपण आपल्याबरोबर खाणे वगैरे घेऊन फिरावे म्हणजे गैरसोय होणार नाही. आपण वर्ध्यामध्ये पोहोचलो आहोत. अजूनही समृद्धी महामार्गच चालू आहे. जवळजवळ अजून 81 किलोमीटर नागपूरसाठी बाकी आहेत. आता वैष्णवी उठलेली आहे. दिवसभराची झोप तिची पूर्ण झालेली आहे. आता 9 तास झोपली. 9 आवर्सच्या ड्राईव्ह नंतर ती आत्ता उठलेली आहे. काय म्हणते तू? खाल्लं ना म्हणून आता परत म्हणजे आता झोपायचं असतं म्हणून थोडा वेळ बसले रस्ता बघते. मग परत अजून थकायसारखं आता जेवढं जमतंय तेवढं ड्राईव्ह करणार आणि नंतर विश्रांतीसाठी उभे राहणार. बाय बाय. समृद्धी महामार्गाचा एंड होत आहे आणि आता नागपूर आलेला आहे. त्याच्यानंतर भाऊ याच्या पुढचा रस्ता कसा आहे.
कुठे गेली जंगल क्षेत्र आहे. आपण नागपूर सोडून आता जबलपूरच्या दिशेने चाललो. मध्ये हॉल्ट घेणार आहे सेवलीला.